तत्कालीन अहमदनगरमधील अर्थात अहिल्यानगरमधील कर्जत जामखेड मतदारसंघ मागील विधानसभेला अर्थात 2019 मध्ये प्रचंड गाजला. याचं कारणही तसंच होतं. या मतदारसंघात बारामतीच्या रोहित पवार अर्थात पवार कुटुंबियांची झालेली एंट्री, स्थानिक असणारे व मंत्री राहिलेले राम शिंदे आणि मतदारसंघासाठी नौके असणारे रोहित पवार यांच्यामध्ये लढत झाली होती. परंतु स्थानिक नेतृत्वाबाबत असणारी नाराजगी, रोहित पवार यांनी निवडणुकीआधी त्यावेळेस वर्षभर तेथे केलेली कामं, विशेषतः पाणी पुरवठा असे जे काही महत्वाचे मुद्दे होते त्यावर केलेली कामं, तसंच त्यांची सूक्ष्म यंत्रणा, हे सगळं तेथील जनतेला भावलं. यामुळे तेथे रोहित पवार विजयी झाले. आता यंदाच्या विधानसभेला महाविकास आघाडीकडून रोहित पवार हेच उभे आहेत, तर महायुतीकडून भाजपने या ठिकाणी आमदार राम शिंदे यांना उमेदवारी दिलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी लढत शिंदे पवार अर्थात जुनीच असणार आहे. परंतु येथील समीकरणे मात्र मागील 5 वर्षात बरीच बदललेली आहेत. कर्जत जामखेडची यंदाची स्थिती रोहित पवार यांच्यासाठी कशी असेल, यंदा राम शिंदे की रोहित पवार, ग्राउंड लेवलला नेमकी काय आहे स्थिती, याच विषयाचा सविस्तर रिपोर्ट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. नमस्कार, मी विजय गोबरे आणि आपण पाहता चर्चा होणारच हे युट्यूब चॅनल. कर्जत जामखेडमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. राम शिंदे रोहित पवार यांच्यामध्ये प्रबळ टक्कर होईल असं तरी सध्या वातावरण दिसतंय. ही काटेकी टक्कर असली तरी यात रोहित पवार यांचंच पारडं जड राहील असं कार्यकर्ते खासगीत बोलताना दिसत आहेत. काही नागरिकांमध्ये अशीच काहीची चर्चा दिसून येते. रोहित पवार यांचं पारडं जड राहील असं जे नागरिक बोलतायत त्याचं कारणही ते देत आहेत. रोहित पवार यांचं पारडं जड राहण्याचं पहिलं कारण म्हणजे लहान मुलांपासून तर अगदी वयोवृद्धांपर्यंत ते गळ्यातील ताईत बनले. त्याचं कारण असं सांगितलं जातं की मागील 5 वर्षात त्यांनी अनेक योजना प्रभावीपणे राबवल्या. शालेय साहित्य वाटप असेल, सायकल वाटप असेल, संसार उपयोगी विविध गोष्टींचं त्या ठिकाणी वाटप असेल, मुलांसाठी शैक्षणिक व शासकीय कागदपत्रे देण्यासाठी राबवलेले कॅम्प असतील. यामुळे नवतरुणांमध्ये रोहित पवार यांची फार मोठी क्रेज निर्माण झाली आहे. त्यासोबतच वृद्धांसाठी, प्रौढांसाठी त्यांनी आरोग्यविषयक सुविधा अत्यंत मोफत पुरवल्या. फिरता दवाखाना ही कन्सेप्ट त्यांनी यशस्वीपणे राबवली. त्याद्वारे त्यांनी अनेक आरोग्य समस्या देखील सोडवल्या व आरोग्य सुविधा देखील पुरवल्या असं नागरिक सांगतात. खुबा, कंबर, डोळे आदींचे ऑपरेशन असतील, त्यासाठी येणाऱ्या रुग्णांची प्रवासाची सोय असेल, नाश्ता पाण्याची सोय असेल, हे सगळं त्यांनी विनामूल्य पुरवलं असं हे लोक सांगतात. त्यामुळे तरुणांसोबतच प्रौढांच्याही गळ्यातील ते ताईत झालेले आहेत. रोहित पवार यांचं पारडं जड असणारा आणखी एक मुद्दा म्हणजे त्यांच्या विकासाच्या व्हिजनमुळे व सर्वसमावेशक स्वभाव व कामकाजामुळे माधव फॅक्टर किंवा मराठा फॅक्टर अशी जातीय ध्रुवीकरण त्या ठिकाणी दिसून येत नाहीत. सर्वच समाज रोहित पवार यांच्या विकासाच्या व्हिजन मागे उभा असलेला दिसून येतोय. त्यामुळे रोहित पवार यांच्यासाठी हा एक प्लस पॉइंट ठरेल असं त्यांचे कार्यकर्ते बोलत आहेत. रोहित पवारांचं पारडं जड होण्यामागचं तिसरं कारण म्हणजे विकासात्मक कामे. सुरुवातीला 2.5 वर्ष ते सत्तेत होते, त्यामुळे विकास कामांचा वेग प्रचंड होता. अनेक विकास कामं त्यांनी मार्गी देखील लावली. पुढील 2.5 वर्षांमध्ये ते सत्तेत नसले तरी देखील त्यांनी सातत्यानं पाठपुरावा करत त्यांनी भरपूर विकास काम मार्गी लावली. त्यामुळं एक व्हिजन असणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातंय. रोहित पवारांचं पारडं जड होण्यामागचं आणखी एक कारण सांगितलं जातं ते म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे ते नातू आहे. तसंच ते केवळ कर्जत जामखेडच नव्हे तर महाराष्ट्रातील युवकांचं नेतृत्व करतात. त्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा उदात्त होऊन जातो. तसंच जर महाविकास आघाडीची सत्ता आली तर रोहित पवार मंत्री होतील अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या मंत्रिपदाचा कर्जत जामखेडला खूप मोठा फायदा होईल असा विचार नागरिक करत असल्याचं बोललं जातं. यासोबतच आणखी एक मुद्दा म्हणजे कर्जत जामखेडमधील गुंडगिरी, दहशत आदी ज्या गोष्टी आहेत त्या अत्यंत कमी झाल्या असल्याचं कार्यकर्ते सांगतात. हा एक मुद्दा रोहित पवार यांची बाजू भक्कम करणारा ठरतोय. तसंच आमदार राम शिंदे हे विधान परिषदेवर आमदार आहेतच. त्यामुळे रोहित पवार आमदार झाले तर मतदारसंघाला 2 आमदार मिळतील, त्यामुळे विकास जास्त होईल असाही एक मतप्रवाह नागरिकांमध्ये असल्याचं नागरिक चर्चा करतात. मित्रांनो, हे सगळं खरं असलं तरी राम शिंदे हे देखील कमी नाहीत. त्यांचाही राजकीय होल्ड चांगला आहे. आम्ही जे बोलतो त्या केवळ चर्चा असतात. मतदार हाच राजा असतो आणि तोच सर्व काही निर्णय घेत असतो.
मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा. पुन्हा भेटू नवीन विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.